नमस्कार मित्रांनो, सुनील कडू चॅनलवरती सर्वांचे स्वागत. मला ऑफिसला सुट्टी होती म्हणून कुठेतरी बाहेर फिरायला जायचा प्लॅन बनवत होतो. मग आठवले की वणीला तर गेलेलोच नाहीये कधी. मग काय, घेतले अनिल भाऊंना सोबत आणि मारला गाडीला स्टार्ट. प्रवार संगमचे सुंदर पाणी पाहून पुढे प्रवास चालू ठेवला. आम्ही सकाळी 5:30 वाजता निघालो होतो, कारण सप्तशृंगीगड माझ्या घरापासून सुमारे 210 किलोमीटर आहे. सूर्योदय पाहून पुढचा प्रवास सुरू ठेवला. कधी चांगला रस्ता लागला तर कधी खराब. डाएट चालू असल्यामुळे 2 सफरचंद घेतले आणि आम्ही ब्रेकफास्ट केला. नगर जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यामध्ये एंट्री केल्या आम्हाला सगळीकडे फक्त द्राक्षाचीच शेती दिसत होती. फायनली आम्हाला डोंगर रांगा दिसू लागल्या आणि जवळ जातोय असं वाटत होतं. नाशिकमधून सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी बसेस तसेच काळ्या पिवळ्या टॅक्सीज पण अवेलेबल आहेत. जवळ आलोय असं वाटले तरी पण गड अजून 13 किलोमीटर दूर होता. जाताना डोंगरात हा एक बोगदा दिसला. तो कशामुळे पडलाय माहित नाही. आपण येऊन पोहोचलो होतो गडाच्या प्रवेशद्वारावर. येथून मंदिर सुमारे 10 किलोमीटर दूर असेल आणि इथून सुरू झाला होता घाट रस्ता. जाताना आम्हाला काही ठिकाणी रोड ब्लॉकिंग लागले. पुढे जाऊन माहीत झाले की घाटामध्ये रस्त्याचे रॉकफॉल प्रोटेक्शनचे आणि बॅरिकेटिंगचे काम चालू आहे. आणि हा ट्रॅक्टरवाला काय आम्हाला पुढे जाऊ देत नव्हता बघा. अखेर मंदिराच्या आवारात पोहोचलो आणि रोपवेचे तिकीट काढले. तसे मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या पण आहेत, पण आम्ही प्रति व्यक्ती 120 रुपये देऊन रोपवेनेच गेलो. वरती गेल्यावर काही माकडांचे दर्शन झाले. बारीला लागलो तिथे पण खूप माकडे होती. भाविकांच्या सुखसोयीसाठी मंदिर प्रशासन काम करत आहे असे दिसत होते. आणि फायनली देवीचे दर्शन झाले. आम्ही दोघांनी मंदिरात फोटो काढले आणि पुन्हा रोपवेमध्ये बसून खाली आलो. गावात येऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि खाली उतरायला लागलो. खाली उतरत असताना सेल्फी पॉइंटला हे माकड पाणी पिण्यासाठी माझ्या बॅगवर चढलं. त्याला पाणी पाजले, व्हिडिओ काढले आणि पुन्हा प्रवास सुरू केला. सुखरूप घरी पोहोचलो आणि आराम केला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.